ज्यांना आहे ॲनाटॉमीची भीती त्यांच्यासाठी खास सॉल्व क्वेश्चन पेपरची ही आहे सुवर्ण संधी. हा मराठी क्वेश्चन पेपर पहा आणि पुढे मी सोडवलेला क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी उपयुक्त आहे तोही पहा. नमस्कार, मी मराठी नर्स प्रीती. आज GNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले आहे सॉल्व क्वेश्चन पेपर सिरीज. त्यामध्ये GNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणारा विषय म्हणजेच बायोसायन्स, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी हा अवघड वाटणारा विषय आज मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास अजूनही झाला नाही पण परीक्षा जवळ आली आहे म्हणून मनात एक भीती निर्माण झाली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी पास होण्यासाठी व चांगल्यात चांगले मार्क घेण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही मागील वर्षाचे 5 ते 6 वर्षाचे जुने क्वेश्चन पेपर जे आहेत ना ते तुम्ही सोडवा. म्हणजे तुम्हाला येणारा जो तुमचा क्वेश्चन पेपर आहे तो सोपा जाईल आणि तो कसा लिहायचा हे तुम्हाला समजेल. तर आज आपण पाहणार आहोत GNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 2023चा ॲनाटॉमी या विषयाचा क्वेश्चन पेपर. या पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन पेपर लिहित असाल तर तुम्ही नक्कीच क्वेश्चन पेपर इझिली सॉल्व करू शकतात. हा जो क्वेश्चन पेपर आहे तो 2023चा ॲनाटॉमी या विषयाचा पेपर आहे. तर सगळ्यात आधी प्रश्न असतो क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स. म्हणजे पहिले जे प्रश्न असतात ना, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, चुकी बरोबर लिहा, हे तुमचे हक्काचे मार्क्स आहेत. म्हणजे हे जर मार्क्स तुमचे बरोबर आले तर तुमचं स्कोरिंग वाढतं. त्यामुळे ह्या रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुकी बरोबर न चुकता तुम्ही बरोबर लिहिलात तर तुमचे नक्कीच स्कोरिंग चांगलं होऊ शकते. तर त्यासाठी पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्समध्ये. आता मी वरती क्वेश्चन लिहिलेले नाहीत, म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हा क्वेश्चन पेपर अपलोड केला आहे तर तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. 2023चा हा सॉल्व केलेला क्वेश्चन पेपर आहे. तर यामध्ये सर्वात फर्स्ट, हिप जॉईंट इज अ डॅश डॅश टाईप ऑफ मुवेबल जॉईंट. आता तुम्हाला आन्सर मी लिहिलेलं दिसतच असेल, पण ह्याचा आन्सर आहे बॉल सॉकेट टाईप ऑफ मुवेबल जॉईंट. म्हणजेच यांनी काय विचारलं आहे, हिप जॉईंट इज अ डॅश डॅश टाईप ऑफ मुवेबल जॉईंट. हिप जॉईंट म्हणजे काय, तर हिप जॉईंट जो आहे ना हा सायनोविल जॉईंटचा एक प्रकार आहे आणि सायनोविल जॉईंटमध्ये परत त्याचे 6 उपप्रकार पडतात. त्यातील पहिला टाईप म्हणजे बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट. म्हणून याचं उत्तर आहे हिप जॉईंट इज अ बॉल सॉकेट टाईप ऑफ जॉईंट. आणि याच्यामध्ये या मुवेबल म्हणजे हे चल सांधे असतात, म्हणजे मूवमेंट करणारे. याचं उदाहरण जर म्हणायचं असेल ना तर तुम्हाला शोल्डर जॉईंट किंवा हिप जॉईंट हे येऊ शकतं. त्यासाठी हा MCQ महत्त्वाचा आहे. त्यानंतर सेकंड आहे द ओपेसिटी ऑफ लेन्स ऑफ द आय इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. याचं आन्सर आहे कॅटरॅक्ट. कॅटरॅक्टला मराठीत म्हणतात मोतीबिंदू. मोतीबिंदू म्हणजे काय, जेव्हा आपल्या डोळ्याला नीट स्पष्टपणे दिसत नाही, धुसर दिसतं किंवा अंधुक दिसतं तेव्हा त्याला आपण कॅटरॅक्ट म्हणतात. आता तुम्ही वयोवृद्ध माणसांमध्ये पाहत असाल त्यांचे मोस्टली कॅटरॅक्टचे ऑपरेशन होतात. यात काय होतं, रेटिनावर अंधुक प्रतिमा होते, अंधुक प्रतिमा दिसायला लागते आणि ब्लर विजन दिसायला लागतं, त्याच्यामुळे कॅटरॅक्ट होतो. त्यानंतर आहे थर्ड आहे अपेंडिक्स इज सिच्युएटेड इन द डॅश डॅश रिजन ऑफ ॲबडॉमिन. म्हणजेच अपेंडिक्स ॲबडॉमिनमध्ये कोठे सिच्युएटेड आहे, म्हणजे अपेंडिक्स आपल्या ॲबडॉमिनमध्ये त्याचं स्थान कुठं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे सांगण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या ॲबडॉमिनमध्ये किती रिजन आहेत हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याचा आन्सर लिहिता आलेत. आता आपल्या ॲबडॉमिनमध्ये किती रिजन आहेत हे तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा, पण याचा आन्सर आहे राईट इलियक फोसा. त्यानंतर आहे फोर्थ क्वेश्चन, म्हणजे चौथा नंबरचा क्वेश्चन. द ड्रेसिंग रिमूव्ह फ्रॉम अ पेशंट्स वूंड आर डिस्कार्डेड इन येलो बॅग ॲज पर बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल गाईडलाईन. आता मी याचं उत्तर वाचतानाच रीड केलं, म्हणजे सांगितले तुम्हाला. तर बघा, द ड्रेसिंग रिमूव्ह फ्रॉम अ पेशंट्स वूंड आर डिस्कार्डेड इन डॅश डॅश बॅग ॲज पर बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजेबल गाईडलाईन्स. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन. तर यामध्ये तुम्ही एखाद्या पेशंटचं ड्रेसिंग केलं आणि ते ड्रेसिंग केल्यानंतर जो तुम्ही ड्रेसिंग केलेले जे ऊनची जखम आहे किंवा तुम्ही वापरलेले गॉज, पॅड, ड्रेसिंगचे जे सामान आहे तुम्ही ते कोणत्या तर ते तुम्ही कुठे डिस्कार्ड करणार, कोणत्या बॅगमध्ये डिस्कार्ड करणार, तर याचं उत्तर आहे येल्लो. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये कलर कोडिंग आहे, तुम्हाला माहीतच असेल, रेड, येल्लो, ब्ल्यू. त्याप्रमाणे कोणत्या बॅगमध्ये काय टाकायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे
insulin is secreted by pancreas gland. Fifth question is insulin is secreted by dash dash gland. याचं उत्तर आहे insulin is secreted by pancreas gland. म्हणजे बघा इन्सुलिन काय सिक्रेट करतं, म्हणजे इन्सुलिनला कोण सिक्रेट करतं तर पॅनक्रियाज म्हणजे काय तर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड आहे. मानवी शरीरात ह्याचा अत्यंत ही महत्त्वाची ग्रंथी आहे जी पोटाच्या मागे लहान आतड्यांच्या जवळ असते आणि त्यांनाच मिश्र ग्रंथी असेही म्हणतात आणि ती दोन प्रकारे कार्य करते. म्हणजे काय करते तर ती डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करते आणि दुसरं म्हणजे इन्सुलिनची निर्मिती करते. म्हणून याचं उत्तर आहे पॅनक्रियाज. आता याचे ऑप्शन नाहीत लिहिले मी, तुम्हाला क्वेश्चन पेपर बघितलं तर तुम्हाला ते समजून जाईल. त्यानंतर आहे मॅच द फॉलोविंग्स म्हणजे योग्य जोड्या लावा. बघा त्यामध्ये फर्स्ट 5 थिंग्स म्हणजे पहिले 5 पॉईंट आहेत. सायनोॲट्रियल नोड, ह्यूमन स्केलेटन, मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यानंतर आहे बाईल आणि त्यानंतर आहे आयोडीन. आता फर्स्ट आपल्याला पाहायचा आहे तो आहे सायनोॲट्रियल नोड म्हणजेच काय तर ह्याला ह्याचा आन्सर म्हणजे याचं उत्तर पुढेच लिहिलेलं आहे पेसमेकर. तर याचं उत्तर जे आहे ते पेसमेकर का आहे बघा. एसए नोडलाच नॅचरल पेसमेकर म्हणतात. नॅचरल पेसमेकर म्हणतात कारण हा हृदय चालवण्यासाठी जे इलेक्ट्रिक इम्पल्स असतात ना, म्हणजे आपल्या हृदयाचा जो विजेचा प्रवाह चालतो किंवा ते आपलं हृदय जे आहे जे स्वतःहून धडधड करायला लागतं ते एसए नोडमुळं करतं. आणि एसए नोड जो आहे तो हृदयाच्या म्हणजे राईट ॲट्रियममध्ये असतो. सरासरी एसए नोड म्हणजेच आपल्या हृदयाला सरासरी 1 मिनिटाला 72 वेळा धडधड करण्याचं काम एसए ॲट्रियल नोड करतो. त्यानंतर आहे सेकंड ह्यूमन स्केलेटन. आता बघा ह्यूमन स्केलेटन म्हणजेच काय मानवी हाडांचा सापळा. आता पूर्ण आपण ॲनाटॉमी या विषयाचा क्वेश्चन पेपर बघत आहेत तर आपण सगळ्या बोन्सचा अभ्यास केला आहे. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्या शरीरात किती बोन्स आहेत म्हणजे किती हाड आहेत. तर याचं उत्तर असणार आहे 206 बोन असतात. नवजात शिशूमध्ये म्हणजे लहान जन्मलेल्या बाळामध्ये 270 ते 300 अशी हाडं असतात आणि वयानुसार ते हाड जुळल्यानंतर 206 बोन आपल्या शरीरात असतात. त्यानंतर आहे 3 नंबर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय. मायटोकॉन्ड्रियालाच तंतुकणिका असे म्हणतात आणि या तंतुकणिका ज्या आहेत ना त्या सेलमध्ये म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ द सेलमध्ये असतात. म्हणून याचं उत्तर आहे पॉवर हाऊस ऑफ सेल. त्यानंतर आहे बाईल म्हणजेच पित्त हे यकृताद्वारे तयार केले जाणारा पाचक रस आहे. याचा pH 7.6 to 8.6 असतो. म्हणून बाईलचा आन्सर येणार आहे लिव्हर. त्यानंतर 5th आहे आयोडीन काय आहे. आयोडीन हे आपल्या शरीराला लागणारे एक खनिज आहे आणि हे खनिज जर आपल्या शरीरात कमी प्रमाणात पडत असेल तर आपल्याला सिंपल गॉयटर म्हणजे गलगंड होण्याचा चान्स आहे. त्यानंतर क्वेश्चन सी म्हणजे चूक की बरोबर सांगा. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला वर्टिब्रा इज अ एक्झाम्पल ऑफ इर्रेग्युलर बोन. इट्स ट्रू. वर्टिब्रा हा इर्रेग्युलर बोनचे एक एक्झाम्पल आहे हे म्हणजेच बरोबर आहे. त्यानंतर 2 नंबर आहे वॅसोडायलेशन इज द वाइंडिंग ऑफ वेसल ल्युमन. हे पण उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे युरिन कलेक्ट्स इन द किडनी. हे बघा प्रश्न काय आहे युरिन कलेक्ट्स इन द किडनी. आता मला सांगा युरिन कलेक्ट्स इन द किडनी हे ट्रू असेल की फॉल्स. अर्थातच फॉल्स आहे पण याचं खरं उत्तर आहे कलेक्शन. युरिनचं कलेक्शन हे युरिनरी ब्लॅडरमध्ये होतं किडनीमध्ये नाही होत. त्यानंतर आहे म्युकस मेम्ब्रेन इज डिस्क्राइब्स द ह्यूमन बॉडी डिफेन्स मेकॅनिझम अगेन्स्ट बॅक्टेरिया. याचं उत्तर आहे ट्रू म्हणजे बरोबर आहे. म्युकस मेम्ब्रेन हे ह्यूमन बॉडीला डिफेन्स मेकॅनिझमच्या विरुद्ध बॅक्टेरियाच्या विरुद्ध अगेन्स्ट असते त्यावेळी त्याचं उत्तर आहे बरोबर. त्यानंतर आहे केमिकल मेसेंजर्स रिलीज बाय एंडोक्राइन ग्लँड इन टू द ब्लड आर नोन ॲज हार्मोन. याचं उत्तरही बरोबर आहे. हे 15 मार्क्स तुमचे हक्काचे मार्क्स आहेत त्याची तयारी चांगली करा. यानंतरचा क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्स. राईट द शॉर्ट नोट्स. तुम्हाला 3 शॉर्ट नोट लिहायच्यात. प्रत्येक शॉर्ट नोट 5 मार्कला असते. त्या शॉर्ट नोट कशा लिहायच्या हे
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू.